हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, जय भीम सर्वांना. आणि तुम्ही कसे आहात? आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल. आणि मी पण एकदम मस्त आहे, मजेत आहे. तर आज मी शाळेमध्ये गेली होती, माही देवांशूच्या शाळेत गेली होती. माहीचा रिझल्ट आज होता आणि देवांशूचा रिझल्ट 6 तारखेला आहे. तर ती बघा ए ग्रेडमध्ये आली आहे. तर हे पाहू शकता, बघा उत्तीर्ण झालेली आहे, ए ग्रेडमध्ये आलेली आहे. मला खरं खुशी झाली की माझी मुलगी म्हणजे माझी माही ए ग्रेडमध्ये आली. तर कारण बघा, लेकराच्या खुशीमध्ये आपली खुशी आहे. कारण लेकराचं खूप चांगलं झालं ना, तर आपल्याला ना एवढी खुशी, मला खरंच मी ना खूप खुश होऊन जाते. तर ते आज म्हणजे आता आईबाबांकडेच आहे दोघंही जण. तर त्यांना आठवण आजच सकाळी फोन आला होता. तर मग ती म्हणत होती, मम्मी तू चालली जाय म्हणे आणि माझा रिझल्ट आण म्हणे. म्हटलं ठीक आहे, तू नाही बी म्हणशील म्हटलं तरी मी आज जाणारच होती म्हटलं. तर मग गेली, आली. सरांनी बी खूप तारीफ केली. आणि आता देवांशूचा रिझल्ट आणायला 6 तारखेला जाणार आहे. तर तिथे हे बघा, चावल, तांदूळ, भात पकत आहे इकडे. आणि आज मी काय बनवत आहे? आज मी बनवते आंब्याची कढी. खूप दिवसाची म्हणजे खूप दिवस झाले मी आंब्याची कढी खाल्लेली नाही आहे. तर पहा, उकळला आंब्याला उकळलं मी आणि त्याचा गर काढला. आणि बघा याच्यामध्ये बेसन नव्हतं, तर मी मक्याचं पीठ टाकलेलं आहे. मक्याच्या पिठाने सुद्धा कढी खूप छान बनते. तर आज मी कढी भातच बनवणार. आज डब्यावर मी कढी भातच नेणार आहे. आणि याच्यामध्ये बघा काय काय, राई आहे. फक्त जिरं नाही टाकलं. जिरं आता जिऱ्यासाठी काय विकत आणून जाऊ दे म्हटलं. तर लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि मेथीदाणे आणि इकडे कढीपत्ता आणि सांबार. तर चला आपण आता कढीला फ्राय करू, तडका देऊ. फ्राय नाही, तडका देऊ. आणि बरं का, एका ताईंनी मला कॉमेंट्स केली, बघा काय, नाव नाही घेत मी, मला कोणी काही कॉमेंट्स, कारण मी त्यांचं नाव नाही घेणार. तर चला मी दाखवते कॉमेंट्स काय केली मला. की त्यांनी मला असं कॉमेंट केले, नाही नेट नाही आहे याच्यामध्ये तर नाही दिसणार, एक मिनिट. तर ते कॉमेंट्स मला दिसून नाही राहिले. म्हणजे ती कॉमेंट्स आली होती मला, म्हणजे नोटिफिकेशन दिसली मला. तर मी म्हणजे लाईक देऊन दिलं. तर त्या म्हणत आहे, माहीत नाही ताई आहे की दादा आहे. तर त्या म्हणत होत्या की स्वतःला तू माधुरी दीक्षित की करिश्मा कपूर समजते का, असंच काहीतरी म्हटलं आहे त्यांनी. तर हो बाई, ताई आहे की भाऊ आहे, तर मी समजत नाही, मी स्वतः आहे. आता काय बोलणार आहे, काय उत्तर देऊ तुम्हाला सांगा. मी समजत नाही मी स्वतःला, मी आहेच. मी करिश्मा कपूरी आहे, माधुरी दीक्षित आहे, अजून काय म्हणायचं आहे, हेमा मालिनी पण आहे. चला असू द्या, ज्यांची जशी सोच त्यांची तशी बोलणं राहणारच आहे. चला जाऊ द्या. चला आता आपण कढी बनवूया, भूक लागून गेली. चला आता मी कढी बनवते, फटाफट कढी बनवते आता. चला तर आता बनवूया आपण कढी. तर कोणाकोणाला आवडते आंब्याची कढी तर प्लीज मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि बघा माझी पद्धत कशी आहे, थोडी म्हणजे कमी जास्त आहेच माझ्या याच्यामध्ये. तर त्यामुळे मी तुम्ही मला समजू शकता. गरीब नाही आहे, देवांशू माही आहे माझ्या जीवनात, मी श्रीमंतच आहे, गरीब नाही आहे. तर चला आता आपण कढी कशी बनवू. तर याच्यामध्ये आता कढी हे मिरचे, लसूण आणि चला आता हे झालं आपलं कढीचं सारण तयार. तर बघा खूप छान लागते. मी नेहमी अशीच कढी बनवते. तर तुम्ही बेसन टाकत असता, मी पण बेसन टाकते, पण आज काय बेसन नव्हतं तर त्यामुळे मी मकईचं पीठ घेतलं. तर तुम्ही पण नक्की बनवून पहा. मकईच्या पिठाने सुद्धा बेसन सुद्धा बनते मकईचं पिठाचं,
आणि कढीमध्ये बी लावला ना तर कढी सुद्धा छान बनते. करून बघा तुम्ही. चांगले लाल होऊ द्यायचे आहे लसूण आणि मिरची. छान असा छान मस्त सुगंध येऊन राहिला. आणि कसं आहे हिवाळ्याची मिरची ना तिखट नाही आहे जास्त, थोडे तिखट आहे, तितके आहे मिरची. तर थोडे मिरची मी जास्त टाकले कारण मला तिखट आवडते, तर म्हणून मी टाकले. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता, आपल्या चवीनुसार आहे. ज्यांना जसं तिखट आवडते तिखट आवडते तशी तुम्ही. आणि कोणी कढीमध्ये साखर सुद्धा म्हणजे गूळ सुद्धा टाकते. मी नाही टाकत, मला ते गोड म्हणजे गोड मीठ मला आवडत नाही, मला फक्त तिखट आवडते. तर चला आता हे टाकू. झाले आता मिरचे मस्त लाल लाल झाले, बघू शकता. हा सुगंध खरंच छान सुगंध येत आहे. हा संभार अगोदरच धुतला होता मी, हे सुद्धा धुतलं होतं, तर झालं. आणि हे मी असं टाकते खाली सकट. संभार मी नंतर टाकणार आहे, आता फक्त टाकून ठेवते मी. कारण अगोदर टाकला तर संभारचा स्वाद चालला जातो, नंतरच टाकणार. चला बघू शकता, बघा किती छान कढी झालेली आहे. बघू शकता अशी सिंपल अशी साधी सोपी कढी तुम्ही बनवू शकता. फक्त जरुरी आहे मिरची, लसूण आणि संभार आणि कढीपत्ता. तर तुम्ही पण करून बघा आणि कशी वाटली मी बघते आता कशी झाली तर. एक नंबर, खरंच खूप छान कढी झालेली आहे. आज मस्त कढी भातच जेवणार मी. भात बनवलाय आणि कढी, बस. आज पोळ्या काही बनवत नाही. बघा खूप छान कढी झाली. सुगंध, खरंच सुगंध सुद्धा खूप छान झालेला आहे. तर चला तुम्ही पण करून बघा, आणि मी तर केलीच. आणि आता आंब्याची कढी म्हटलं ना खूप पौष्टिक आहे, म्हणजे ज्यांना दवाई गोळी आहे त्यांना नाही चालत, ज्यांना नाही आहे त्यांच्यासाठी पथ्य आहे, तर पथ्य पाळा. बघा किती छान गाडी झाली मस्त. चला आता मी इथेच व्हिडिओ स्टॉप करते, आता माझा टाइम झालेला आहे. तर प्लीज, आणि बरं माझं ते नवीन चॅनल आहे मराठी टनाटन म्हणून कार्टून व्हिडिओ, तर त्या चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर बी करा व्हिडिओला. चला मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हे बघा कढी मस्त छान झाली. आता खूप जोरात भूक लागली आहे. कढी आणि भात बघू 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 बघा किती छान कढी. आहा, सुगंध खरंच खूप छान झालेला आहे. तर चला आता कढी पण झाली, आता जेवण करते फटाफट. आणि
जॉबवर जाते.